विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज महत्त्वाची बैठक. पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवण्यासंदर्भात निर्णय घेणार. विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार. समरजित घाटगे राष्ट्रवादी सोडण्याची शक्यता. शिवसेना किंवा भाजपात जाण्यासाठी चाचपणी सुरू. समरजित घाटगे यांनी विधानसभेला भाजपमधून राष्ट्रवादीत केला होता प्रवेश. छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्द होणार. मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा. बालसुधारगृहात छळाला कंटाळून 9 मुलींनी केलं होतं पलायन. दक्षिण मुंबईतील कर्नाक उड्डाणपुलाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरनं वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा प्रवास होणार सुखकर. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता. चंद्रपूरला रेड अलर्ट, तर वर्ध्यासह आणखी काही जिल्ह्यातल्या गावांना पुराचा वेढा कायम. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर. पुरामुळे हजारो हेक्टर शेताला फटका. भंडाऱ्यात सुद्धा पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहण्यास सुरुवात. शहापूरच्या RS दमानिया शाळेत पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार. 8 जणांवर गुन्हा दाखल. 2 जणांना पोलिसांनी केली अटक. विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन स्थगित. यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही. गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर शिक्षकांचं आंदोलन मागे. राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह. उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. तर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. आणि लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरती आज रंगणार भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना. जसप्रीत बुमराचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता. आणि राजधानी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के. 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. 10 सेकंद जमीन हादरली.